मित्रांनो, मी देवराम गावरे. आपण पाहता शेती टेक्निकच्या माध्यमातून आपण आता अभ्यास दौऱ्याला आलेलो आहोत. एवढे शेतकरी हे सगळ्याला आपल्याला हात करून दाखवतात बघा. हां, सगळे उत्साहामध्ये अभ्यास दौरा साजरा करायला सगळे चाललेले आहेत. आणि आता आपण यांना विचारून घेऊ, कारण हे सगळे आता खूप हुशार आणि प्रॅक्टिकली एकदम प्रात्यक्षिक राबवलेले शेतकरी आहेत. आणि आपल्या ज्ञानात भर करण्यासाठी ते आता अभ्यास दौऱ्याला चाललेले आहेत. तर आतापर्यंतचा अनुभव त्यांचा काय आहे तो फीडबॅक आपण थोडं त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर, आपलं काय नाव आहे? सोमनाथ. पूर्ण नाव सांगा जरा. सोमनाथ भीमा. तर हे जे शेतकरी आहेत काळुस्त्याचे, हे आपल्याला दिसतात. हे शेतकरी काळुस्त्याचे आहेत आणि यांनी सफेद मुसळीचा जो प्रयोग केलेला आहे तो, सर तुम्ही सफेद मुसळीचा प्रयोग नेमका कसा केला आणि केव्हा लागवड केली, जरा आपल्या शेतकरी जाणून घेणार आहेत. तर जरा तुम्ही थोडक्यात माहिती सांगा. आम्ही सफेद मुसळीची लागवड म्हणजे जूनमध्ये केली. एक पाऊस झाल्याच्या नंतर हां ट्रॅक्टरनं बेड पाडून घेतलं. हां बेड पाडल्याच्या नंतर 3 दिवसानं अगदी फुटं लागवड केली. एक सगळं 3 ठिकाणी लावलं. बरं, ठीक आहे. तर सफेद मुसळीवरती आपण एक सविस्तर व्हिडिओ नंतर बनवू. तर आता प्रत्येक शेतकऱ्यांचा एक वेगवेगळा अनुभव असणारच आहे, कारण सगळ्यांचे चेहरे एकदम आता फुललेले आहेत. आता सर, आपण नवीन काय प्रयोग केला आहे तुम्ही? आता आम्ही नवीन म्हटलं तर आम्ही शेडनेट उभं केलेले स्वदेशच्या माध्यमातून. अच्छा. आणि त्याच्यासाठी शिमला मिरचीची लागवड केली. अच्छा. त्याच्यातून आपल्याला अनुभव आल्याच्या नंतर, एक्सपिरियन्स आल्याच्या नंतर हां आपण आता 5 गुंठ्यात केलेली. हां परंतु आपण जर सक्सेस झालो हां तर आपण पुढच्या वर्षी कमीत कमी 1 एकरात करणार आहोत. अच्छा. त्याच्यासाठी आपण बारामतीवरून खास तंत्रज्ञान घेऊन जाऊ आणि पुढच्या वर्षी आपण जोमानं शेतीमध्ये प्रगती करू. चालेल. तर सरांचा प्रोजेक्ट आता शिमला मिरचीकडे वळलेले, ते शेडनेटमध्ये गुंतलेले ती, आणि जास्तीत जास्त अभ्यास कसा होईल त्यांचा त्याच्यासाठी ते बारामतीचं प्रदर्शन अटेंड करणार आहेत. तर आपण पुढील शेतकऱ्यांचा काही प्रोजेक्ट चालू आहे तो बघू. सर, आपलं नाव काय? काळू दिवटे. आपलं गाव? शेनवड बुद्रुकचे शेतकरी. आपला नवीन आता सध्या शेतात काय प्रयोग चालू आहे सर? सरांचा आता पारंपरिक पद्धतीनं टोमॅटो पिकामध्ये त्यांचा भर आहे आणि अधिक माहितीसाठी ते आपल्या दौऱ्यासाठी निघालेले आहेत. सर, आपण कोणत्या गावचे? शेनवड बुद्रुकचे आपले शेतकरी. नवीन प्रयोग काय केला आपण? नवीन काही नाही, नवीन यंदा शाहू टोमॅटोचं वाण लावलेलं. हां, नवीन वाण सरांनी चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करण्याचा प्रयत्न चालू आहे. अधिक माहितीसाठी ते पुढील दौऱ्याचा अभ्यास करण्यासाठी निघालेले आहेत. आता आपण इदे महाराजांकडे आलेलो आहोत. इदे महाराज, तुम्ही लय गालातल्या गालात असतात, तर काय आहे तुमचं आता नवीन प्रयोग? आज अभ्यास करण्यासाठी आम्ही थोडंसं लेट निघाल्याच्या कारणाने आम्हाला जेवण लेट मिळालं. अच्छा. थोडं नाराज झालं. परंतु असो, तरी आता इथून पुढे आमचा प्रवास भाकरी खाऊन समाधानी वाटलं. सरांनी सकाळी नाश्ता पुढे आम्ही अभ्यास दौरा शिकून मोठ्या प्रमाणात बागायत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा सर, इदे सर आणि खेतडे सर खूपच आनंदामध्ये आहेत. आणि चला आता पुढच्या शेतकऱ्यांकडे बोलू आपण. सर, आपले नाव काय? नमस्कार. अशोक खारे. मग शेतीचं लक्ष नाही, मी फक्त हे असं प्रदर्शन पाहतात गाडी भाड्यावर. अच्छा. नाही, तरी पण सर तुम्ही सफेद मुसळीचा पण प्रयोग केला असं ऐकून आहे. तर आपण सफेद मुसळीवरती नंतर बोलूया निवांत, कारण आता हा आपला प्रवास चालू आहे. सगळ्यांचा फीडबॅक घ्यायचा कमीत कमी वेळेमध्ये. सर, आपलं नाव काय आहे? सर, आपलं वसंत गारे. 5500 स्क्वेअर फुटामध्ये आपण शिमला मिरची काय हां, सरांनी मराठीचं नाव काय नाव तुम्ही? हां, वसंत गारे सरांनी हे आपले प्रगतशील शेतकरी शेडनेटमध्ये शिमला मिरचीचे 1000 रोपांचं प्रात्यक्षिक घेत आहेत. आणि ते 100 झाडाला 200 कॅरेट
काढलेले आहे. आपला ॲव्हरेज आहे हा. आणि 60 ते 50 जाळे निघाले पाहिजे. तर सर शेतकऱ्यांना तर शेतकऱ्यांना आपण सांगू आता आपल्या व्हिडिओ जो शेतकरी पाहत आहे त्यांनी हे इदेन सरांची कॉन्टॅक्ट करून शिमला मिरची बद्दल अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं मिळेल. तुम्हाला कधी जर माहिती लागली शिमला मिरची ती तर तुम्ही कमेंट मध्ये करा, आपण इथे सरांची कॉन्टॅक्ट तुमचा करून देऊ. बाबा तुम्ही मोबाईल मध्ये जास्त गुंतलेले वाटतात, काय प्लॅनिंग चालू आहे तुमचे? बरं ठीक आहे. आता सर आपले ते प्रशिक्षण दौऱ्यामध्ये आणि हे आमचे मोगरे गावचे प्रगतशील शेतकरी आता शेडनेट उभारलेला आहे. आता पुढची प्रतिक्रिया काय आहे सर तुमची? आपली पुढची शेड नेट केली आता तयार. हा. शिमला मिरची लावलेली आहे त्याच्यात. अच्छा. आणि आपण यावरची सेंद्रिय शेती म्हणून एक इंद्रायणी वराठी म्हणून ते 20 पोती भात काढले. 10 किलोच्या बॅगला ज्ञानेश्वर वाळू जाखरे मोगरेचे प्रगतशील शेतकरी सेंद्रिय शेती पठार शिवार आदिवासी शेतकरी गटाचे सदस्यत्व मिळवलेले आहे आणि ते आता 10 किलोच्या बॅगमध्ये जवळजवळ 20 पोते त्यांनी इंद्रायणी भात उत्पन्न केलेले आहे. चला आपले मोगरेचे प्रगतशील शेतकरी जीवन जाखेरे आपल्याला हात करून ते इशारे करतात आणि त्यांचं आता सर तुमचं प्लॉटमध्ये कोणतं पीक चालू आहे? आता टमाटे चालू आहे आणि बाकी भुईमुग लावलेला आहे. मग आता तुम्ही जे बारामतीचा आता शेतकरी दौरा करून राहिलेत तर तुम्ही काय विचार घेऊन चाललेले आहेत? आता बारामतीमध्ये कशा प्रकारची शेती केली जाते, कोणकोणते नवनवीन तंत्रज्ञान अवगत केले जाते त्याचा आपण अभ्यास करून ते आपल्या शेतामध्ये कसं वापरता येईल याचा अभ्यास आपण नक्कीच करू. तर जीवन सरांचा आता पुढेचा अभ्यास आता बारामतीमध्ये जे जे काही नवीन प्रयोग आता मिळणार आहेत शिकायला त्याच्यावरती ते पुढे रिसर्च करणार आहेत आणि हे जाकेर सर बसलेले आहेत इथं. तर हे प्रगतशील शेतकरी आणि आपले जे गव्हर्नमेंटचे काय अनुदान वगैरे असतात यांना स्कीमा जास्तच माहिती असतात. तर आपल्याला यांच्याकडनं भरपूर स्कीमा पण माहिती होऊन जातील भविष्यामध्ये काय अडचणी नाहीत. सर तुमच्या शेतामध्ये काही नवीन प्रयोग चालू आहे? आता नवीन काय नाही, सध्या भुईमुग पेरलेलं आहे, गहू लावले आपण असं हाताने लावलेला गहू आहे, पाबरीचा न उपयोग करतात. तर सरांनी पारंपरिक पद्धतीनं भुईमुग लावतात त्यांनी बेडवरती भुईमुग लावलेले आहे. तर त्यांचा आपण भुईमुगाचा व्हिडिओ आपण नंतर घेऊ कारण आपल्या याच्यामध्ये त्यांनी उत्पन्न कशा प्रकारे घेतलं ते बघूया आपण नंतर. तर हे शेतकरी आपले कोणत्या गावचे सर? मी राजाराम गारे काळुस्त्यावरून बोलतोय. तर काळुस्त्याचे शेतकरी आहेत हे आपले. आणि सर तुमच्या शेतामध्ये आता काय उत्पन्न चालू? शेडनेट मध्ये डोंबेचा लागवड केलेलं आहे आणि काही काकडी लावलेली. आता काकडी लावलेली? बरं ठीक आहे. तर सरांचा आता काकडीचा प्रयोग चालू आहे आणि नवीन प्रयोगासाठी आता ते बारामतीला भेट द्यायला चालेत. तर हे सर काळुस्त्याचे प्रगतशील शेतकरी. आपलं नाव सांगा. माझं नाव प्रतीक गवारी. हां. शेतीमध्ये जास्त परवडत नाही, हां, त्याच्यामुळे मी शेतामध्ये छोटासा व्यवसाय सुरू केला आहे माझा कॅम्पिंगचा. माझ्याकडे म्हणजे पर्यटन स्थळ बनवले मी त्या ठिकाणाला. अच्छा. तिथे माझ्याकडे कस्टमर वगैरे येतात लांब लांबचे, त्याच्यातून माझी जास्त इन्कम चालते. हां. आणि आपलं खाण्यापुरती घरगुती वगैरे पण आपलं होऊन जातं. हां. पालेभाज्या वगैरे सगळं नॅचरल खतांचा कमी वापर असतो आपला. बरं आता तुमचा पर्यटन स्थळ जे तुम्ही बनवलंय हे पर्यटन स्थळ तुम्ही कोणत्या ठिकाणी बनवलेले? हे काळुस्ते ठिकाणी बनवले, भाम धरण म्हणून. सरांचं आता भाम धरणावरती पर्यटन स्थळ आहे. ज्यांना कोणाला जर व्हिजिट द्यायची असेल तर तुम्ही काळुस्त्या ठिकाणी भाम धरणावरती जाऊन एकदम असं मनोरंजन करणारं ठिकाण आहे आणि तिथं तुम्ही पर्यटन स्थळ आहे त्या स्थळाला सरांच्या नक्कीच भेट द्या. त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन आहे आणि एक तरुण शेतकऱ्याला ते नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करतात आणि अधिक माहितीसाठी ते आता बारामतीला अभ्यास दौऱ्यासाठी चाललेले आहेत. हा हे सर काळुस्त्याचे शेतकरी आपले जे संवाद सांगणार आहे. सर आपण आता आपल्या शेतात काय प्रयोग केले तुमचं नाव सांगा. नाव गोरखारे. हां. मी तर शेतकरी आहे. टोमॅटो आहे, शिमला मिरची शेडनेटमध्ये आहे, भेंडी आहे, वांगी आहे, कोंबडे आहेत, शेळे आहेत, म्हशी आहेत. तरी पण परवडत नाही. नवीन काहीतरी शिकण्यासाठी इकडे कृषी प्रदर्शन आलं भेटलं काय तर बरे नाही तर मग आहे सांभाळायला. आता
आता हे सरांचं नवीन प्रयोग चालू आहे ती आणि तरी त्यांना परवडत नाहीये. आता यांचं कुक्कुटपालन आहे, मशरूमचं प्रशिक्षण झालेलं आहे आणि आता यांना नवीन शिकण्याची इच्छा आहे, त्याच्यामुळे यांना परवडत नाही. तर यांना आपल्याकडं असे माणसं आहेत ती आता जे व्हिडिओ पाहतात आपल्या, त्यांना मी एक सांगू इच्छितो का आपल्याकडे असे माणसं आहेत ती का त्यांच्याकडनं अनेक व्यवसायातून ते गेलेले आहेत आणि आपल्याला भरपूर ज्ञान त्यांच्याकडनं प्राप्त होईल. माझी मुलाखत तर सरांची जी 24 तासला आपण मुलाखत झाले 4 वेळेस. 4 वेळेस मुलाखत झालेले सर आपल्याला भेटले, शिकायला बरं चांगली गोष्ट आहे सर. तुम्हाला भेटून आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या आणि आमच्या देवराम गवारी यूट्यूब चॅनलच्या वतीने तुमचे सहर्ष स्वागत आहे सर. मुलाखत द्या सर आपलं नाव सांगा. रघुनाथ गारे, तुम्ही काळूस त्याचे. तर तुमच्या शेतामध्ये आता नवीन काय प्रयोग चालू आहे सर? आता सध्या मी काही लावलेले वांगे लावले पण बरं, तुमचं आता काय लावलेलं फेल गेलं सर? वांगे लावले. वांगे कोणती व्हरायटी होती? पानपाट पंचगंगा व्हरायटी लावलेली, आता फेल गेलेली आहे. काय प्रॉब्लेम जाणवला त्याच्यात? सुकवा गेला आणि सुकव्यावरती काय उपचार आहे ते बारामतीला जाऊन ते चौकशी करणार आहेत. त्याच्यासाठी त्यांनी अभ्यास दौरा जोरात चालू केलेला आहे. 2025च्या अभ्यास दौऱ्यात ते सामील झालेले आहेत आणि ते आता सर आता सगळे बघतात आम्ही गाडीमध्ये गाडीत प्रवास करतोय, तुम्हाला गाडी पण दाखवतो. हे बघ ड्रायव्हर चालवते आणि हे अभ्यास दौरा आमचा आता बारामतीत जाऊन तो पुरा होणार आहे. सर आपल्याला जो प्रश्न आहे तो आपण नक्कीच बारामतीत जिथं वांग्याचा प्लॉट दिसला तिथं तुमचा प्रश्न नक्कीच मांडायचा आणि तिथं आपल्याला नक्कीच उत्तर मिळालं पाहिजे. हे आमच्या मोगरे गावचे उपसरपंच दत्तू गावारी. तर सर आपले यूट्यूब चॅनलवरती जे सबस्क्रायबर आहेत ते जाणून घेणार आहेत का तुम्ही शेतामध्ये आता काय नवीन प्रयोग चालू आहे तुमचा? लावायची आता काय लावायची? सरांचा बेडवरती भुईमुग लावायचा प्लॅनिंग आहे आणि अधिक उत्पादन कसं मिळेल त्याच्यासाठी ते बारामतीच्या प्रदर्शनाला आता रवाना झालेले आहेत. तिथं जाऊन ते नवीन टेक्निक कशी आत्मसात करता येईल याच्याकडे त्यांचं जास्तीत जास्त आता लक्ष आहे. आणि आता शेजारी बसलेले आपले कुठले सर तुम्ही? शेनवडचे आहेत हे शेतकरी, प्रगतशील शेतकरी आपल्याला अनुभवी, ते आपल्याला थोडंसं आता सांगणार आहेत. सर आपलं काय नाव आहे? माझं नाव समाधान बाळगिळंदे. हां, मी शेनवड बुद्रुक या गावचा. अच्छा. माझं 3 एकरमध्ये टोमॅटो प्लॉट आहे. हां. आणि 1.25 एकरमध्ये कांद्याची लागवड मल्चिंग पेपर केले. अच्छा. हा नवीन एक प्रयोग मी केला यावर्षी. सरांचा आता कांद्याचा जो नवीन प्लॉट चालू आहे त्यांनी मल्चिंग पेपर करून त्याच्यावरती कांद्याची लागवड केलेली आहे. तर सर तुम्ही ते कांद्याचं नेमकं कोणत्या अंतरावरती लागवड केलेली आहे? मी मल्चिंग पेपरवर 4x4 या अंतरावर लागवड केली आहे. आणि 5 फुटाचं बेड आहे. अच्छा. त्याच्यामध्ये 2 फुटाचं अंतर आहे. आणि 2 कांद्याच्या रोपामध्ये 4x4चं अंतर ठेवले. सरांची कांद्याची लागवडीचा जो काही अंतर आहे आणि बेडवरती मल्चिंग पेपरवरती कांद्याची लागवड सविस्तर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्रायबर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला कांद्याची लागवडीची जर माहिती लागत असेल तर आपण सरांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला कमेंटमध्ये तुम्ही केल्याच्या नंतर मी कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देऊन टाकेन आणि सरांचा संपर्क तुमच्याशी होऊन जाईल. तुम्ही कांद्याची लागवडीसाठी सर शेतकऱ्यांना मार्गदर्शन कराल का? करू ना. हां, तर ते करायला तयार आहेत. आणि आता सध्या तुम्ही बारामतीला कशासाठी चाललेत? नवीन काय काय शेती तंत्रज्ञान नवीन उपस्थित होतं आपल्याला, त्याच्यातून काही शिकून म्हणजे आपल्या शेतामध्ये नवीन काही प्रयोग अजून करता येईल काय? सरांचा कांद्यावरचा जो बेडवरचा मल्चिंग पेपरवरच्या लागवडीनंतर आता नवीन तंत्रज्ञानासाठी ते आता बारामतीच्या 2025च्या कृषी प्रदर्शनाला आता ते भेट द्यायला चाललेले आहे. ती हे मोगरे गावचे संपत जाखेरे हे आमचे CSC सेंटर आणि गावामध्ये ज्या काही अडचणी आहेत ते सोडवण्याचा बराच प्रयत्न करतात. आणि यांचा आता काय फीडबॅक आहे आणि त्यांच्या शेतामध्ये आता तुम्ही काय लागवड केली सर? आता आम्ही काही लागवड नाही केली, पण आता मी शिकण्यासाठी चाललोय खास. हां सर आता शिकण्यासाठी चाललेले आहेत. ते बारामतीच्या 2025च्या दौऱ्यात ते काय शिकणार आहेत त्यांचा फीडबॅक ते पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहेत. सर आपलं काय नाव आहे? भगवंत कानू लावरे. सर भगवंता कानू लावरे मोगऱ्याचे शेतकरी यांचे नवीन प्रयोग आपल्या शेतामध्ये चालू आहेत. आणि सर आता तुमच्या शेतात कोणता नवीन प्रयोग चालू आहे? सायगाव ऊस लावलेला आहे. हां, जवळजवळ 35 गुंठ्यामध्ये सायगाव ऊस लावलेला आहे. अच्छा. आणि वरच्या ऊसामध्ये 3 वर्ष झालं ऊस लावलेला होता. अच्छा. ते आता मुळीत काढून तिथं दुसरं
प्रयत्न चालू आहेत बेगुणाचं पीक काढण्यासाठी किंवा मूग चवळी टाकण्यासाठी जागा तयार करायचं काम चालू आहे. थोडंफार बेडवरती मी भात लावलेलं, त्या भातच्या ठिकाणी मी बेगून लावलेलं आहे. त्याचा उतार चांगला झालेला आहे. जास्तीत जास्त बेडवरती लोकांनी बेगुणाचा लावायचा प्रयत्न करायचा. अच्छा काय हा सरांचा नवीन प्रयोग चालू आहे. ती आता त्यांनी तिलक व्हरायटी बेडवरती लावल्यानंतर त्यांनी त्या भुईमुगाचा आता पीक घेतलेले आहे. आणि अधिक माहितीसाठी आपण त्यांच्याकडनं सविस्तर माहिती नंतर जाणूनच घेऊ. तर ज्यांना कोणाला नवीन माहिती लागत असली त्यांनी आपल्याला कमेंटमध्ये टाका, आपण त्याच्यावरती नवीन व्हिडिओ बनवू. सर आपलं काय नाव? हा एकनाथ नाडेकर शेतकरी, हे प्रगतशील शेतकरी आणि यांनी सेंद्रिय शेतीमध्ये परसबाग बनवलेला आहे. तर सर तुम्ही कोणती व्हरायटी लावली होती? फुलवर आणि टमाट्याची मिरची, टोमॅटो मिरची ही लागवड करून त्यांनी जीवामृतची फवारणी करून अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने भाजीपाला आमच्या पठारशिवर आदिवासी शेतकरी गटाला पुरवला. आणि त्या भाजीपाला खाऊन आता आमचे शेतकरी पण आता नवीन तंत्रज्ञान वापरून जास्तीत जास्त परसबागाकडे कसं लक्ष द्यायचं असं सगळ्यांचं फीडबॅक आलेलं आहे. हे सर गबले सर आमच्या जे सगळे शेतकरी आहेत त्यांचं टीम ॲडजस्ट करून राहिलेत आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अभ्यास दौरा चालू केलेला आहे. सर आता तुमच्या मनातले विचार सांगा आम्हाला, बाकी काही नाही. मनातला विचार म्हणजे की 2025 बारामती कृषी प्रदर्शन तालुका कृषी अधिकारी श्री माननीय मडके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या इगतपुरी तालुक्यातली टीम शेतकरी आपण 30 शेतकरी तालुक्यातून बारामती कृषी प्रदर्शनासाठी नेत आहे. तर हे आपले सर्व शेतकरी, कोणी सेंद्रिय शेती करते, कोणी तुती रेशीम उद्योग, असे भरपूर औषधी वनस्पती लागवड, अशा अनेक प्रकारचं पिकं शेतकरी घेतोय. पण अधिक तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आपण इथे बारामतीसाठी आपण त्या अभ्यास दौऱ्यासाठी आपण बारामतीला जात आहोत. तर सर्व शेतकऱ्यांनी याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करावा, तिथल्या मार्गदर्शन घ्यावं एवढं सांगू शकतो. सर आता सगळे काही शेतकरी आहेत, सगळे अभ्यास करणारेच आहेत आणि तुम्ही जो आता जी अभ्यास दौरा काढलेला आहे हा खूपच सुंदर आहे, सगळ्या शेतकऱ्यांना खूपच आवडलेला आहे. तर आता आपण इकडे जे आता गाडी चालवतात त्यांना आपण जास्त त्रास देणार नाही, त्यांच्याशी आपण नंतर बोलू, कारण ते काम करून राहिलेत. आपला प्रवास सुखाचा व्हावा अशी त्यांची अपेक्षा आहे. तर हे सगळे शेतकरी आणि सगळ्या शेतकऱ्यांसोबत मी, तर आपल्याला जो काही तर मित्रांनो आपण देवराम गौरी शेती टेक्निक पाहत आहोत आणि या टेक्निकच्या माध्यमातून आपण सगळ्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. तर आपण प्रवास करता करता ही चर्चा केलेली आहे. तुम्हाला जी माहिती आवडली असेल त्या माहिती कमेंटमध्ये करा. जर नवीन माहिती लागत असेल तर ती माहिती आपण त्या शेतकऱ्यांना भेटून आपण त्यांची मुलाखत घेऊ, कारण आपल्याकडे अजून 3 दिवस आहेत. आता 19, 20 आणि 21 असा आपला अभ्यास दौरा चालू आहे. तर ओके.